नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या YouTube चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ जे आहे ते 3 बाउल इतकं आपण घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 2 चमचे इतकं तांदळाचं पीठ टाकायचं. नाही टाकलं तरी सुद्धा चालते. पाऊस पडतो तेव्हा सर्वांनाच गरमागरम खाण्यासाठी खूप आवडतं. पण पकोडे तर आपण नेहमीच बनवतो. त्यापेक्षाही भन्नाट बनवायचे. आता ह्या ठिकाणी 1 चमचा इतक्या ओवा घेतले. थोडंसं आपल्याला चोळून टाकायचं. आता 1 चमचा इतके आपण ओवा टाकून घेतलेले आहेत. 1 चमचा जिरे टाकलेले आहेत आणि अर्धा चमचा इतकं आपल्याला मीठ टाकायचे. आता सर्व जिन्नस जे आहेत ते आपले टाकून झाले. त्यानंतर आपण 2 चमचे इतकं गरम तेल टाकलेलं आहे. तेल टाकल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचे. जे की चोळून आपण मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला साधं पाणी टाकून थोडं थोडं घट्टसर आपल्याला मळून घ्यायचं. जे की नेहमी आपण पीठ जसं मळतो त्या पद्धतीनेच आपल्याला या ठिकाणी पीठ मळून घ्यायचे. पटकन आपलं ह्या ठिकाणी पीठ मळून झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेतले आणि त्याचे आपल्याला 3 भागात डिवाइड करून घ्यायचे. पीठ आपण साईडला ठेवलेलं आहे. ह्या ठिकाणी आपण शेवगा घेतलेला आहे. शेवग्यामध्ये मोठ्या शेवाची आपण प्लेट टाकून घेतलेली आहे. थोडं थोडं पीठ टाकून आपल्याला आता ह्याची शेव बनवून घ्यायचं. अगदी मोठ्या आकारामध्ये आपण जसे की फरसाण आणतो त्या पद्धतीने शेव आपण घरच्या घरी कमी साहित्यामध्ये कमी पटकन बनवू शकतो. चला तर शेवगा तर आपण भरून घेतलेला आहे. आता गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला तेल टाकून तेल चांगलं आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचे. तेल गरम झालेलं आहे की नाही आपल्याला हे चेक सुद्धा करून पाहायचे. आता ह्या ठिकाणी तेल तर आपलं चांगलं गरम झालेलं आहे. शेव म्हणजे आपल्याला एकदम गोल आकारात फण्या टाईप शेव टाकायची नाही. जसं पाहिजे तसं वाकडे तिकडे आपण कसंही टाकलं तर आपल्याला खुली शेव बनवते त्यामुळे टाकून घ्यायचे. तर अशा पद्धतीनं आपण लहान मोठ्या आकारामध्ये पूर्ण शेव जे आहे ते नेहमी प्रमाणात तळून घेणार आहोत. तळून घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला एक मसाला आणखीन वरतून टाकायचे. इतकी फटाफट 10 ते 15 मिनिटांमध्ये भरपूर आपण अशी शेव बनवू शकतो. आणि प्रवासामध्ये 1 महिन्याकरता आरामात टिकते किंवा आपण नेहमी जरी घरी बनवून ठेवलं तर बाहेरून आणायची गरज नाही. चटरपट मुलं जाता येता किंवा शॉर्ट टिफिनसाठी सुद्धा नेऊ शकतात. आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने शेव सर्व आपण आता गाळून तळून घेणार आहोत. आता शेव तर आपण कुरकुरीत तळून घेतलेले. शेव आपली पूर्ण तळून झालेली 3 वाट्यापासून भरपूर अशी आपण मोठ्या आकारामधली ही शेव बनवून घेतलेली आहे. आणि आता आपण थोडीशी खाण्यासाठी आपण साईडला प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आणि त्यावरतून आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचे. थोडंसं आपण ह्या ठिकाणी चाट मसाला टाकून घेणार आहोत. त्या अगोदर आपण थोडंसं काळं मीठ टाकलेलं आहे. अगदी टेस्ट छान येते. नक्की ट्राय करून पहा किंवा पिठामध्ये टाकलं तरीसुद्धा चालते. पण वरतून टाकल्यानंतर चटपट आपल्याला छान चव येते. नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला ही शेव कशी वाटली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.